Construction of a tangent to a circle at a point on the circle. First, using the center of the circle. Analysis. Suppose we want to construct a tangent L passing through a point P on the circle with center C. We shall use the property that line perpendicular to the radius at its outer end is a tangent to the circle. If CP is a radius with point P on the circle, line L through P and perpendicular to CP is the tangent at point P. For this, we will use the construction of drawing a perpendicular to a line through a point on it. For the convenience of which we shall draw ray CP. समजा केंद्र C असलेल्या वर्तुळावरील P बिंदूतून जाणारी रेषा L ही स्पर्शिका काढायची आहे. त्रिज्येच्या बाह्य टोकाशी काढलेली लंब रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. या गुणधर्माचा उपयोग करू. समजा त्रिज्या CP काढली तर रेख CP लंब रेषा L म्हणजेच CP ला बिंदू P मधून जाणारी लंब रेषा काढली की ती अपेक्षित स्पर्शिका होईल. दिलेल्या रेषेवरील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या त्या रेषेला लंब असणाऱ्या रेषेची रचना येथे करावी लागेल. म्हणून सोयीसाठी किरण CP काढून रेषा L ची रचना करू. For this, we will use the construction of drawing a perpendicular to a line through the point on it. Step of construction. First, draw a circle with center C. This is the center C. Take any point P on circle. This is point P on the circle. Second, draw ray CP. Draw ray CP. Third, draw line L perpendicular to ray CX through the point P. Take the sufficient distance take the compass. Here is a 2 marking to the both side. This is our segment. We have to divide this segment in 2 equal parts and we have to draw perpendicular bisector. Hence take the distance in compass more than 1/2 of this segment. Curve to the both side. Take here compass and curve to the both side. These two curves are intersecting in this point, this and this point joined by line. This is L line. This is the using the center of the circle. Draw the tangent
फ्रॉम द पॉइंट ऑन द सर्कल. या ठिकाणी आपण वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा भाग आपण पाहत आहोत. पहिला भाग आहे वर्तुळ केंद्राचा आधार घेऊन एक उदाहरणात दिलेलं अंतर घेऊन आपण एक त्रिज्येचं वर्तुळ आपण या ठिकाणी काढणार आहोत. हा आपला बिंदू असेल वर्तुळाचा केंद्र सी आणि वर्तुळावर आपण पी हा एक बिंदू आपण इथं घेतोय. पी आणि सी मधून जाणार एक किरण आपण या ठिकाणी काढत आहोत. किरण सी पी. किरण सी पी वर हा एक्स बिंदू आहे. पी केंद्र मानून कंपास मध्ये दोन्ही बाजूला खुणा होतील असं एक विशिष्ट अंतर घेणार आहोत आणि या दोन्ही खुणेतलं जे अंतर आहे तो आपण रेषाखंड मानायचा आहे आणि त्याला लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला आपण कंस करणार आहेत. मोठा कंस आपण थोडा मोठा काढणार आहोत आणि त्यानंतर वर्तुळ कंसाचं स्थिर टोक या बिंदूत ठेवून आपण वरती कंस काढतोय. जिथं छेदेल तिथं आपल्याला लक्षात येतं इथं छेदणार आहे म्हणून हा दुसरा कंस थोडा लहानी असू शकतो. जिथं हे दोन्ही कंस छेदतात तो बिंदू आणि वर्तुळावर हा पी बिंदू एका रेषेत येतील अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपण एक रेषा काढली आहे एल. म्हणजेच वर्तुळावरील पी या बिंदूतून त्या वर्तुळाला जर स्पर्शिका काढायची असेल तर इयत्ता 9वी मध्ये आपण दिलेल्या रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे ही कृती आपण अभ्यासलेली. या कृतीचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत. सेकंड, without using the center of the circle analysis as shown in the figure, let line L be the tangent to the circle at point C. Line CB is a chord and angle CAB is an inscribed angle. Now, by tangent secant angle theorem, angle CAB congruent angle BCD, then it will be the required tangent. वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता उदाहरण असेल कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा. त्यावर सी हा कोणताही एक बिंदू घ्या. वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता बिंदू सी मधून जाणारी त्या वर्तुळाची स्पर्शिका काढा. विश्लेषण. समजा आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा एल ही बिंदू सी मधून जाणारी स्पर्शिका आहे. रेख सी बी ही जीवा आणि कोन सी ए बी हा आंतरलिखित कोन काढला. स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयानुसार कोन सी ए बी एकरूप कोन सी बी सी डी स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. In this figure, angle BAC is an inscribed angle and intercepted arc is BC. Hence, measurement of angle BAC is 1/2 of measurement of arc BC. Angle BCE
is a angle, one side is secant and one side CE is a secant. This angle, measurement of this angle is a 1/2 of this arc, intercepted arc BC. Hence both angle are equal. If you want to construct this tangent, then these two angles are equal. Hence construct the activity of congruent triangle. In second case, angle ABC is the intercepted arc, inscribed angle, and arc AC is a intercepted arc, and angle ACD is a angle having the one side is secant and one side is tangent. Hence both angle are equal. Hence angle ABC is equal to angle ACD. Hence this type of example we can construct by two method. या ठिकाणी कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून BC हा अंतरखंडित कंस आहे. कंस एंगल कोन BCE हा स्पर्शिका छेदिका बाजू असलेला कोन आहे आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस BC आहे. म्हणून दोन्ही कंस समान, दोन्ही कोनांची मापही समान असतील. त्याच पद्धतीने कोन ABCचं माप आणि कोन ACDचं मापही समान असेल. म्हणून बिंदू C जवळ आपण दोन प्रकारे एकरूप कोन काढून आपण C या बिंदूतून स्पर्शिका काढू शकतो. की ही स्पर्शिका काढत असताना आपण वर्तुळ केंद्राचा आधार घेत नाही. वर्तुळावर हा एक C बिंदू आहे आणि दोन्ही बाजूला A आणि B आपण अंदाजे हे बिंदू वर्तुळावरचे आपण घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण हे तिघे बिंदू आपण जोडलेत. हा कोन आणि हा कोन एकरूप असणारे, हा कोन आणि हा कोन एकरूप असणारे. इथं ही स्पर्शिका आपण काढली तर एक अंतर्लिखित कोन असतो आणि एक स्पर्शिका छेदिका कोन असतो. आणि स्पर्शिका छेदिकेने केलेल्या कोनाचं माप हे त्या कंसाच्या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. त्याच पद्धतीने हा अंतर्लिखित कोन आहे, हा अंतरखंडित कंस आहे, या कंसाच्या मापाच्या निम्मे हा असेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला इथं जर कोन काढायचं असेल तर हा कोन या ठिकाणी एकरूप आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून एक विशिष्ट अंतर घेतले, एक कंस केलेला आहे. तेच अंतर घेऊन आपण या ठिकाणी कोन करतो आहोत. आणि म्हणून हा कोन आणि हा कोन दोघातील अंतर आपण एकच या ठिकाणी घेतोय. हे दोन्ही बिंदू, दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात ते बिंदू आपण जोडले. अशा पद्धतीने वर्तुळ केंद्राचा आधार न घेता आपण या ठिकाणी स्पर्शिका काढू शकतो. Draw the circle given radius
Here is a point C. From C we have to construct the tangent without using the center of this circle. On circle we have take another 2 point, that is A and B. We join this point and we get the triangle ABC. Angle B is equal to the angle ACD and angle BAC is equal to the angle BCE. Because one is a inscribed angle and intercepted arc, and same intercepted arc, and another is angle having the one side is tangent and one side is segment. Hence both angle are equal. Then we have to construct the activity of congruent triangle. Take the some sufficient distance first curve, and here is also second curve. Between these two segments, the distance we have taken here and mark here. Both arcs are intersecting in this point, and join this point and C. Then we get the tangent. Thus we draw the tangent on the circle on a given point without using the center.